पेसा पदभरती करा बिरसा फायटरची मागणी, मुख्यमंत्री यांना तहसीलदारामार्फत निवेदन। महाराष्ट्रातील 13 पेसा जिल्ह्यामध्ये 17 विविध संवर्गातील पदभरती करा अशी मागणी बिरसा फायटर जिल्हा शाखा रत्नागिरीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। मागणीचे निवेदन तहसीलदार दापोली यांना देण्यात आले आहे। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, संजय जगताप, अजय निकुम, राजेंद्र जगताप, अमल पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रातील 13 पेसा जिल्ह्यामध्ये 17 विविध संवर्गातील पदे रिक्त आहेत। ही पदभरती राबवण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून यापूर्वी अनेक वेळा शासनाकडे करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्यातील एकूण 13 पेक्षा क्षेत्रातील जिल्हे आहेत अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली यांना पेसा कायदा लागू आहे। पेसा क्षेत्रात आदिवासी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे। उमेदवारांना जास्त आरक्षण आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत पेसा कायद्यात विशेष तरतुदी आहेत। नॉन पेसा उमेदवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे अंतिम निर्णय येईपर्यंत नेमणुका थांबवण्यात आल्या होत्या। पेसा भरती प्रक्रिया सध्या न्यायप्रविष्ट आहे। 3 वर्षापूर्वीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आणि मानधन तत्वावरील नियुक्त्यामध्ये अनिश्चितता असल्याने आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत आहे। तसेच पात्र उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। नोकरी नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे। म्हणून महाराष्ट्रातील 13 पेसा जिल्ह्यामध्ये 17 विविध संवर्गातील पदभरती करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे। सतपुडे न्यूज वाहिनी, नंदुरबार। महाराष्ट्रातील 13 पेसा क्षेत्रातील 17 विविध संवर्गातील पदभरती म्हणजेच पेसा पदभरती करण्यात यावी अशी आमची बिरसा फायटर जिल्हा शाखा रत्नागिरीची माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी आहे। या मागणीचं निवेदन आम्ही तहसीलदार दापोली जिल्हा रत्नागिरी यांना दिलेलं आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, ठाणे, पालघर, पुणे, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड अशा 13 आदिवासी जिल्ह्यांमध्ये पेसा भरती थांबलेली आहे। नॉन पेसा उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर पेसा भरतीला स्थगिती देण्यात आली होती। त्यामुळे ही जी पदभरती आहे ही न्यायप्रविष्ट दाखवण्यात आली होती। 3 वर्षाकरिता मानधन तत्वावरती काही उमेदवारांची भरती करण्यात आली होती। त्याच्यामध्ये अनिश्चितता आल्यामुळे आमच्या आदिवासी उमेदवारांवरती फार मोठा अन्याय झालेला आहे। अनेक सुशिक्षित तरुण हे नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। हे सुशिक्षित तरुणांची बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे। यांना नोकरी हवी आहे। म्हणून ही पदभरती पेसा पदभरती शासनाने तात्काळ या 13 जिल्ह्यांमध्ये राबवावी अशी आमची संघटनेची मागणी आहे। जय बिरसा।